खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या माड्याच्या प्रसारास आमदार जयकुमार गोरे यांच्या सोबतीने सुरुवात केली आहे। त्यांना कार्यकर्त्यांचा तसंच मतदारांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे। भाजपनं पुन्हा एकदा संधी दिल्यानं उत्साही झालेल्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात नेते मंडळी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीने केली आहे। आमदार जयकुमार गोरेंसह या दौऱ्याची सुरुवात माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम या निवासस्थानी चहा व नाश्ता करून झाली आहे। यावेळी ताकदीनं काम करून नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याची ग्वाही दिली आहे। त्यानंतर माळशिरसमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं। त्यानंतर भाजपच्या किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगुज केलं। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर माळीनगर शुगर्सचे अध्यक्ष राजेंद्र गिरमे यांच्या निवासस्थानी कारखान्याचे संचालक व गिरमे समर्थकांशी चर्चा केली। यावेळी राजेंद्र गिरमे यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांचा यथोचित सत्कार केला। खासदारांनी मागील 5 वर्षात केलेल्या कामाचा विशेषतः पाणी प्रश्न मार्गी लावल्याबद्दल समाधान व्यक्त केलं। माढा लोकसभा निवडणुकीचे मुख्य केंद्र असलेल्या निमगाव टेंभुर्णी येथील आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय मामा शिंदे व सोलापूर दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे यांचे निवासस्थानी खासदार निंबाळकर व आमदार गोरे यांनी भेट दिली। यावेळी माढा व करमाळा मतदारसंघासाठी आमदार निंबाळकर यांनी दिलेल्या योगदानातून उतराई होण्यासाठी खासदारांना निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी शिंदे कुटुंबियांनी घेतली।